Co-powered by टेक्नो। सर्वांना कल्पना आहे की जिथे आपण उभे आहोत इथे ऑपरेशन पोलो मध्ये प्रचंड मोठी लढाई झाली होती आणि भारतीय सैन्य जे आहे ते या पुलावरनं पुढे येऊ नये यासाठी निजामाच्या सैन्याने हा पूल उडवण्याचा घाट घातला होता आणि तो उधळून लावण्याचं काम जे आहे ते बचित्तर सिंग यांनी केलं होतं। त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने निजामाचे जे सैन्य होतं त्यांना पळवून लावलं होतं। दुर्दैवाने त्या लढाईमध्ये बचित्तर सिंग यांना गोळ्या लागल्या तरी ते लढत राहिले, नेतृत्व केलं त्यांनी, तिथे ते दुर्दैवाने शहीद झाले। भारताचं पहिलं परमवीर चक्र जे आहे ते त्यांना बहाल करण्यात आलं होतं याची आपल्याला कल्पना आहे। तर या ठिकाणी आपण जिथे उभे आहोत त्याच्याबरोबर मागे एक मोठी टेकडी आहे आणि त्या टेकडीवरती मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं स्मारक करण्याचं आपलं ठरलेलं आहे। जागेच्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या बऱ्यापैकी आता सुटल्यात। पुढच्या 1-2 दिवसांमध्ये इथली मोजणी देखील होणार आहे आणि साधारण 10-12 एकरवरती हे स्मारक करण्याचं ठरलंय। नळदुर्ग आणि या परिसरातले जे स्वातंत्र्य सेनानी होते, धाराशिव आपल्या जिल्ह्यातले स्वातंत्र्य सेनानी आणि मराठवाड्यातले स्वातंत्र्य सेनानी यांच्या सर्वांचा नामोल्लेख असलेलं एक संग्रहालय आपण इथे करणार आहोत। ज्यांचे फोटो उपलब्ध आहेत त्यांचे फोटो माहिती ही देखील आपण उपलब्ध करणार आहोत। नागरिकांना, जनतेला आणि खास करून पुढच्या पिढीला, आपल्या विद्यार्थ्यांना इथे येऊन मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जो जाज्वल्य असा इतिहास आहे तो लक्षात यावा। आपल्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या लोकांची जाण राहावी या अनुषंगाने इथे आपण स्मारक संग्रहालय करण्याचं ठरवलंय। जागा आपण निश्चित केली आहे, तांत्रिक अडचणी आता दूर झाल्यात, त्याची मोजणी पुढच्या काही दिवसांमध्ये होईल आणि भव्य असं स्मारक उभारण्याचा संकल्प आजच्या या महत्त्वाच्या दिनी आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।